शिवराज्याभिषेक दिनानिमित्त जावळी इथं शिवस्मारक लोकार्पण सोहळा उत्साहात संपन्न। रायगड भूषण कृष्णाबुवा देशमुख यांच्या मंत्रमुग्ध करणाऱ्या सादरीकरणांना उपस्थित शिवभक्त भारावले। छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक दिनाचं औचित्य साधून जावळी इथं आयोजित करण्यात आलेला भव्य शिवस्मारक लोकार्पण सोहळा अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात आणि शेकडो शिवभक्तांच्या उपस्थितीत संपन्न झाला। जय भवानी मित्र मंडळ व ग्रामस्थ मंडळ जावळी यांच्या संयुक्त विद्यमानं आयोजित या सोहळ्यानं संपूर्ण परिसर शिवमय झाला होता। कार्यक्रमाची सुरुवात किल्ले शिवनेरी ते जावळी आणलेल्या शिवज्योतीच्या आगमनाने झाली। शिवज्योतीचं ग्रामस्थांनी जल्लोषात स्वागत करत छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषानं परिसर दुमदुमून गेला। 6 जून रोजी सकाळी महाराजांच्या प्रतिमेचं पूजन, शिवराज्याभिषेक सोहळा आणि गावातून भव्य मिरवणूक, आरती, विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं। यानंतर सुप्रसिद्ध शिवव्याख्याते ॲडव्होकेट रोशन पाटील यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार, स्वराज्याची संकल्पना आणि आजच्या पिढीसमोरील कर्तव्य याविषयी प्रभावी मार्गदर्शन केलं। सायंकाळी आयोजित करण्यात आलेल्या शिवस्मारक लोकार्पण सोहळ्यानं कार्यक्रमाला ऐतिहासिक स्वरूप प्राप्त झालं। गावातील ज्येष्ठ नागरिक रामा आंबरे यांच्या हस्ते शिवस्मारकाचं लोकार्पण करण्यात आलं, तर स्मारकावरील नामफलकाचं अनावरण जावळी ग्रामपंचायतीचे प्रशासकीय अधिकारी प्रसाद म्हात्रे यांच्या हस्ते संपन्न झालं। यावेळी उपस्थित मान्यवर, ग्रामस्थ आणि शिवप्रेमींनी टाळ्यांच्या कडकडाटात या ऐतिहासिक क्षणाचं स्वागत केलं। विशेष म्हणजे शिवस्मारक कोणतीही शासकीय अथवा बाह्य आर्थिक मदत न घेता पूर्णपणे ग्रामस्थांच्या मेहनतीतून आणि लोकसहभागातून उभारण्यात आलंय। अल्पावधीत अवघ्या 1 महिन्यात हे स्मारक साकारण्यात आलं। गावकऱ्यांच्या एकजुटीचं आणि शिवप्रेमाचे प्रेरणादायी उदाहरण ठरलं। कार्यक्रमातील सर्वाधिक आकर्षण ठरलं ते रायगड भूषण हरिभक्तपरायण कृष्णाबुवा देशमुख यांचं बहारदार सादरीकरण। आपल्या ओजस्वी, सुमधुर आणि मंत्रमुग्ध करणाऱ्या आवाजातून त्यांनी शिवचरित्र, शिवभक्ती आणि राष्ट्रप्रेम जागवणारी गीतं सादर केली। त्यांच्या प्रत्येक गीताला उपस्थितांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। शिवरायांच्या पराक्रमाचं वर्णन करणाऱ्या गीतांनी वातावरण भारावून गेलं होतं। शिवभक्तांच्या डोळ्यात अभिमानाचे अश्रू तरळले, तर युवकांनी जय भवानी जय शिवरायच्या घोषणांनी परिसर दणाणून सोडला। कृष्णाबुवा देशमुख यांच्या गायनानं उपस्थितांना जणू रायगडाच्या दरबारात नेल्याचा अनुभव दिला। त्यांच्या आवाजातील जादू, शिवप्रेम आणि ओजस्वी सादरीकरणामुळे संपूर्ण कार्यक्रमाला एक वेगळी उंची प्राप्त झाली। उपस्थितांनी उभं राहून टाळ्यांच्या कडकडाटात त्यांचं स्वागत, कौतुक केलं। यावेळी बालगंगा संघर्ष समितीचे अध्यक्ष अविनाश पाटील यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितलं की पेन तालुक्यातील हे कदाचित पहिलं शिवस्मारक असेल जे कोणतीही बाह्य आर्थिक मदत न घेता केवळ ग्रामस्थांच्या मेहनतीनं आणि लोकसहभागातून उभारण्यात आलं। अवघ्या 1 महिन्यात हे काम पूर्ण करून जावळी ग्रामस्थांनी एक आदर्श निर्माण केला। त्यांच्या कार्याचं कौतुक करावं तितकं कमी आहे। यावेळी पंचकृषीतील कार्यकर्ते, शिवभक्त सोहळ्यात ग्रामस्थ, शिवप्रेमी, युवक, महिला, विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सुभाष